आता हे मुलं चॉकलेट मागताय म्हणून मी आता हे दाखवून येते, पण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या वस्तू दाखवणार आणि हाच व्हिडिओ मी त्यामध्ये टाकणार आहे. तर मी आता हे दाखवते मी काय काय आणलेलं आहे, म्हणजे काय आणलं तर हे खायला मागताय ते दाखवते. तर ही काजू टॉफी आहे. तर इथे बघू शकता हे फळ आहे, उन्हात टाकून घेऊ तर अशी पेंडी भेटते, म्हणजे असे झाडालाच येतात ते बघू शकता. तर ते मी भरपूर आणले होते. तर आम्ही ती उटीवरून आणलेला चहा होता ना, चहाची पानं 5-6 पानं, तर ते गाडीमध्ये मस्त जाळीमध्ये वाळून गेले होते, जाळीच्या पिशवीमध्ये. तर त्याचा आता चहा करू. आपण आणलेल्या फळांपासून डायरेक्ट बीन्स पासून कॉफी, तर अशा आहेत बघू शकता. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी दुपारी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवणार आहे सगळी. आणि इथे ना कोकणातून मी त्रिफळा आणले होते, तिथे त्रिफळा भेटतात, तर ते आता सुकवायला टाकायचे उन्हामध्ये. चला, तर इथे बघू शकता हे त्रिफळा आहे, उन्हात टाकून घेऊ तर अशी पेंडी भेटते, म्हणजे असे झाडालाच येतात ते बघू शकता. तर ते मी भरपूर आणले होते, तर आता वाळत करायचे. तर ते कसे वाळत करावे, आता हे तर कच्चेच आहे, बाकीचे तर असं काढून सगळे वाळत करणार. असेच ठेवते मी. तर बघते आता कशी वाटायची. तर बघू शकता त्रिफळा हे आहे आपले त्रिफळा, कोकणातून आणलेले, मालवणमधून. तर खूप विकायला होते. आणि हे फिश करी मध्ये म्हणजे एक खडा मसालाच आहे, त्याचा वास ना लवंग आणि मिरी मिक्स असा वास येतो. तर ह्या बिया नसता यूज करायचं, हे वरचाच कवच. तर तुम्ही बघितलं असेल मसाल्यांच्या याच्यामध्ये त्रिफळा बघू शकता. आता हे मुलं चॉकलेट मागताय म्हणून मी आता हे दाखवून येते, पण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या वस्तू दाखवणार आणि हाच व्हिडिओ मी त्यामध्ये टाकणार आहे. तर मी आता हे दाखवते मी काय काय आणलेलं आहे, म्हणजे काय आणलं तर हे खायला मागताय ते दाखवते. तर ही काजू टॉफी आहे आणि एक काय म्हणता हे होतं, इथे थांबकियाला, आणि इथे बर्फी आहे खोबऱ्याची, तर ते खाणार आहे. चला, तर बघू शकता असे काजू कॅन्डी काहीतरी आहे, चॉकलेट बघू कसं आहे. बघू शकता काजू कतली सारखंच काजूचं बनवलेलं आहे. खोबरं बर्फी आहे, इतकी सुंदर आहे ना. ती खाते आता. चला, ती फळा वाळत कर. तर इथे आम्ही उटीवरून जे पानं आणले होते, चहाचे पानं, तर ते वाळून गेले होते गाडीमध्ये. तर 7-8 पानं होते, तर बघू शकता असे वाळून गेलेले. म्हटलं चला चहा करून बघू त्याचा, ग्रीन टी. आणि इथे गरम पाण्यामध्ये मस्त तो असा चुरून टाकला आणि त्याच्यामध्ये काहीच न टाकता तेच टाकलं आणि म्हटलं चल चहा करून बघू. नंतर मग बघितलं की म्हटलं थोडं फ्लेवरसाठी दालचिनी ॲड करू. तर चला आता कसा चहा होतो ते तुम्हाला दाखवतेच. चहा टाकलेला आहे तो, आणि आता कलर बघू आपण त्याचा. थोडस मी हे दालचिनी टाकते चवेला, कलर तर चेंज होतोय त्याचा बघू शकता साईडला, पण दालचिनी चवीला टाकते. जसं कोरा चहा होतो ना तसा कलर बदललेला आहे, काहीच न टाकता त्याच्यामध्ये लगेच कलर बदलला. आता मी ही दालचिनी फक्त फ्रेग्रन्स, म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो ना दालचिनीचा, तो यायला पाहिजे त्याला, मग तो टाकलेला आहे. साखर वगैरे काहीच नाही, आपला ग्रीन टी बघू शकता. मस्त कलर बदललेला आहे बरं का, कलर बदलला त्याचा. ते काहीच नव्हतं टाकलं तरी कलर, आता दालचिनी टाकली, चहाचा कलर भारी ना. तेव्हा ना मग कलर पहा, चहाचा बदलला लगेच. हा, आणायला पाहिजे पाडा किती भारी. चहा कलर बदललेला आहे, चहा सारखा झालेला आहे बघू शकता. एकदम ब्लॅक टी, त्याच्यात काहीच टाकलं नाही. आता मी वरतून टाकली दालचिनी, आणि पण त्याचा ओरिजिनल चहाचा कलर आधीच बदलला होता, चॉकलेटी बघू शकता. भारी आहे एकदम. तर बघू शकता कसा कलर बदललेला आहे चहाचा, एकदम चहा सारखाच झालेला आहे.
बघू शकता असा कलर बदललेला आहे पानांचा. म्हणजे आपण पानं आणू शकतो. अक्षरशः असा कलर बदललेला आहे आपल्या जे पानं मी आणलेले त्याचा. आणि टेस्ट पण करते. एकदम मस्त लागतो. ग्रीन टी पेक्षा एकदम छान लागतं हे. वा, आणायला पाहिजे. खूप पानं तोडून आणायला पाहिजे. खूप चान्स होता हा मला. बघू शकता ग्रीन टीचा आपला ओरिजिनल उटीमधून आणलेल्या पानांचा चहा. कसा वाटला ते नक्की सांगा. तर इथं फिरून आल्यावर रोजची कामे सुरू झालेली आहे. तर इथे मी भाज्या वगैरे आणल्या. मस्त याची भाजी भेटली आपली कांद्याची पात, पालक निवडून ठेवावं लागेल. आणि इथे भेटलेला आहे मस्त ना वाटाणे भेटले. 30चे अर्ध्याच्या वरती आहे. मस्त भरीव आहे. उद्या मस्त रस्सा भाजी करणार. दूध तापत ठेवलं. आणि मला ना स्किन केअरचं पण घ्यायचं होतं. तर वेबसाईटच्या समोर जे आहे ना काय म्हणतात आपलं हे कॉस्मेटिक मॉल, तिथून मी आता नवीन प्रोडक्ट आणले माझ्यासाठी. मी जरा तेच आणले. मी बघितलंच नाही, दाखव घेऊन आली. तर इथे आणलेलं आहे हे मॅट्रिक्सचं सिरम, हेअर सिरम. नवीन मी म्हटलं यूज करून बघू. दरवेळेस ते एकच लावून म्हटलं हे यूज करून बघू. तर मग हे आणलेलं आहे मॅट्रिक्सचं हेअर सिरम. त्याच्यानंतर फॉक्सटेलची मी कधीच वापरले नव्हते. मी फॉक्सटेलचे प्रोडक्ट आणले 2. एक सनस्क्रीन आणलेला आहे आणि एक फेस सिरम आणलेला आहे. तर बघू आपण कसं आहे मध्ये बॉटल वगैरे. तर फर्स्ट टाइम वापरते म्हणजे वापरणार मी. वाव, छान बॉटल आहे. तर हे आहे फेस सिरम. छान आहे. ग्लो म्हणजे ड्राय स्किन साठी आहे आणि पिगमेंटेशन साठी. कारण मला भरपूर पिगमेंटेशन इथले डार्क झाले आहे, त्याच्यामुळे थोडंसं बदलू म्हटलं. तर ऑल स्किन टाईप आहे. तर फॉक्सटेलची मस्त बॉटल आहे, बघू शकता. छान आहे फेस सिरम. त्याच्यानंतर हे आणलेले सनस्क्रीन आणलं. दरवेळेस मी लॅक्मे वेगळं वापरत होती, पण म्हटलं फॉक्सटेलचं खूप छान प्रोडक्ट आहे. तर ते वापरून मग थोडे एक्सपेन्सिव्ह जातात, पण मस्त प्रोडक्ट आहे. हे आहे सनस्क्रीन. तर याचीच ऍड बघायची मी भरपूर. तर हे सनस्क्रीन आहे, खूपच छान आहे. हे लावलं तरी मेकअपची गरज नाही. आपण हे लावून नुसतं लिपस्टिक लावून घेतली, आयब्रोज करून घेतल्या तरी खूप छान आहे याचे, कारण मी खूप बघितलेले. तर हे आहे. तर त्याची आता प्राइस सांगते तुम्हाला. तर आता मी ते बिल फेकून दिलं. तर याची प्राइस आहे 495. तर हे 430ला पडलेलं आहे. हे आपलं सनस्क्रीन खूपच छान आहे. तर काही नाही, दुसरी सनस्क्रीनपेक्षा सेम प्राइसमध्येच आहे. नंतर हे पडलेलं आहे मला सिरम, फेस सिरम. कुठे गेलं. तर फेस सिरम 695चं आहे. तर ते 500 काहीतरी 60 की 70ला पडलेलं आहे हे फेस सिरम. आणि आपलं हे 590चं तर 530ला पडलेलं आहे हेअर सिरम. तर अशी मी आज शॉपिंग केलेली आहे माझी स्किन केअरची आणि केसांसाठी आणलेलं सिरम. बघू शकता फॉक्सटेलचं. आणि फक्त हे मॅट्रिक्सचं आहे. आणि हे फॉक्सटेलचं फेस वॉश वगैरे सगळं भेटतं, पण मग म्हटलं हे 2 वापरून बघू आपण. तर आणलेलं आहे. चला आता पटापट स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आणि ना तमिळमध्ये एंट्री केली ना कॉफीच्या मळ्यांमध्ये. तर एक ठिकाणी जे काम चालू होतं, कॉफीचे फळं तोडणं चालू होतं. तर आम्ही असंच थांबलो आणि बघितले तिथे फळं मस्त तोडत होते. तर प्रोसेसिंगचं काम चालू होतं तेव्हा. आणि आम्ही असंच त्यांच्याशी बोललो थोडंफार. आणि त्यांनी आम्हाला कॉफी दिली. तर पिशवी नव्हती, नाही तर पिशवीत भरून देणार होते. मग वैभवने चॉकलेटचा डब्बा होता तो दिला, त्याच्यामध्ये तेवढे फळं भरून दिले. आणि आता वाळवले. मला प्रोसेसिंग सगळं माहिती आहे, कारण मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे व्हिडिओमध्ये. तर ते फळं असे उन्हात वाळवा लागतात. आणि जेव्हा असा आवाज येतो ना, म्हणजे समजायचं की वाळले. आणि जस्ट फोडून अशी फोडायचे आणि त्याच्यातून आपल्याला कॉफीचे बीन्स भेटतात. तुम्हाला माहिती आहे कॉफीचे बीन्स खूपच एक्सपेन्सिव्ह आहे. आणि आता मी ते मस्त काढते असं फोडून. तर बघू शकता काही याच्यात 2-2 निघतात, काही याच्यात 1-1 निघतात. जे छोटे फळ आहे ना त्याच्यात 1-1च निघतात. आणि जे मोठे फळ आहे त्याच्यात 2-2 असे बीन्स निघतात. तर एवढे सारे बीन्स काढलेले गहू सारखे दिसतात, बघू शकता.
तर किती एक्सपेन्सिव्ह, आता एवढेच बीन्स घ्यायला गेलं तुम्ही बाजारात जा घ्यायला 300 ते 400 रुपयाचे एवढे बीन्स, 400 ते 500 रुपयाची बीन्स भेटतील एवढे. तर मी आता काढणार आहे सगळे, काढून आता थोडेसेच राहिले, सगळे काढले, बघू शकता त्याचे तल फरक एवढे फोडून असे काढलेले आहे. असे बीन्स निघाले. आता हे एवढे फळं बाकी तेवढे काढून घेते आणि जेव्हा रोस्ट करेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते. आणि मस्त कॉफी, घरगुती कॉफी करणार आपण आलेल्या फळांपासून डायरेक्ट बीन्स पासून कॉफी. तर अशा आहेत, बघू शकता. कट करा ना. तुझं भारी आहे की सरळ असं कर, असं. हे बीन्स 2. जेनी काढते मला द्यायचं. कालचा ब्लॉग मला एंड करताच नाही आला. मस्त कॉफी बीन्स तुम्हाला दाखवली मी, कशा बिया काढल्या वगैरे. आणि आलोन भरपूर कामं होते, सगळेच वस्तू घेऊन आली मी. माझ्यासाठी स्किन केअरचं मला थोडं संपलं होतं, मग ह्यावेळेस फॉक्सटेलचं घेतलेलं आहे मी. आणि आता ज्या वस्तू मी आणलेल्या आहे भरपूर सारी शॉपिंग, ती पुढच्या याच्यात येईलच व्लॉगमध्ये. तर तेच थोडंसं कसं फिरून आल्यावर दमतो पण माणूस आणि घरातलं पण आवर असते, म्हणून मला जास्त काही शूट करता नाही आलं काल. पण जेवढं काय तेवढं मी शूट केलेलं आहे. आणि कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. आय होप आवडला असेल. बघायला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.